खरंच शेतकरी हा दैवच म्हणावा. शेतामध्ये कायमच आपल्या मायभूमीत काळी आई म्हणजे आपली धरणी माता. या धर्तीवर काळी माती, याच काळ्या मातीत अनेक तऱ्हेची लागवड केली जाते आणि ती लागवड करताना मग ढबू मिरची, टोमॅटो, दोडका असेल, मिरची असेल, अन्य लागवड असेल, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कायमच आनंद असतो. शेतीमध्ये हा सर्व पिकलेला माल बाजार मार्केटला येतो आणि मग तिथे सर्व व्यापारी हा माल खरेदी करतात. शेतकरी मात्र कधीही धरणी माला प्रणाम करतो. विटा शहरात आठवडा बाजारासाठी येणारा बिराप्पा मनोहर मोरे या तरकारी व्यापारी करणाऱ्या व्यापाराला चक्क श्री गणेशांचंच दर्शन झालं. ते म्हणजे या व्यापाऱ्याने मार्केट यार्डातून एका व्यापाऱ्याकडून टोमॅटो माल खरेदी केला आणि त्या मालामध्ये एका टोमॅटोवरती श्री गणेशांचं दर्शन घडून आलं. तीच मूर्ती, तोच चेहरा या टोमॅटोवरती अनेकांना श्रींचं दर्शन झालं. म्हणतात ना, देव कधी कोणत्या रूपात दर्शन देईल हे सांगता येणार नाही. आणि याच श्री गणेशाच्या आशीर्वादाने त्या व्यापाराचा सातारा जिल्ह्यातील एका आठवडा बाजारामध्ये श्रींच्या कृपेने सर्व माल आठवडा बाजारामध्ये येणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी करत खरेदी केला. व्यापारी आनंदमय झाला, कारण बाप्पा यांचा आशीर्वाद मला मिळाला. मात्र त्या व्यापाऱ्याने श्री गणेशांची मनामध्ये आराधना करत ज्या टोमॅटोवरती श्री गणेशांची आकृती मिळाली तो टोमॅटो मात्र त्याने विकला नाही. त्या टोमॅटोला नतमस्तक होऊन दर्शन घेतलं, त्यांनी आपल्या घरी आणलं. मात्र खरेदीला येणाऱ्या बाजारपेठेत, भाजी मार्केटमध्ये प्रत्येक महिलांनी आवर्जून बाप्पांचं दर्शन घेतलं. खरंच भाग्यवान म्हणावा हा व्यापारी, अशी चर्चा महिला, भक्तजन आणि नागरिकांमधून होऊ लागली. मागील मंगळवारी श्री गणेशांची अंगारकी संकष्टी झाली आणि त्या मंगळवारी श्री गणेशांचं टोमॅटोवरती साक्षात दर्शन घडलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.